या स्टॉप दॅट. हे ह्या त्याचे पाहुणे आले गाडी घेऊन. जमिनीवरच्या किड्यांनी ना जमिनीवरच राहायचं असतं. त्याने आकाशात उडण्याची स्वप्नही बघू नयेत. आता पंख फुटण्याआधी ती कधी छाटली जातील ना हे तुझं तुलाच कळणार नाही. भाडं म्हणून. Stop that! ए नेहा ताई, तुला भेटायला आलेत. God, my goodness. नेहा ताई, मी येते हा. हो. मॅडम, ओ मॅडम, मी येते हा. यशने काय पाहिलं हिच्यात देव जाणे. डोंट वरी, तुमच्या स्टोरीचा दी एंड मी आजच करणार आहे. सगळ्यांसमोर उगाच तमाशा नको. तुम्ही आत येता? आत या ना, मी पाणी देते. लिंबू सरबत चालेल? या मी देते, या ना. ओ गॉड, यशची चॉईस इतकी घसरेल असं वाटलंच नव्हतं. बाकी काही नाही, निदान चौधरींच्या स्टेटसचा तरी विचार करायचा. कोण आहात तुम्ही? आईला भेटायला आला? नेहा कामत. तीच तर माझी आई आहे. डार्लिंग, तुझं नाव काय? माझं नाव परी कामत. आणि तुझ्या आईचं नाव? नेहा कामत. आ, या बसा. ही माझी आई. यश ज्या मुलीच्या प्रेमात आहे ती एका मुलीची आई आहे. ओ माय बेबी यश, मी ह्याच संधीची तर वाट बघत होते. कुठे चाललात? ते मी घर बघायला आले होते ना बेबी. ऍक्च्युली ना मला एक अर्जंट काम आठवलंय, मी जाते. आई म्हणते घरातून निघताना येते म्हणावं. झालंय, मी येते हा. तुझ्या आईला सांग मी निघाले. अरे कुठे गेल्या त्या? त्या त्या गेल्या. फक्त घर बघायला आल्या होत्या. काहीतरी काम आठवलं म्हणून गेल्या. यश आणि त्यांच्या घरच्यांचं मला काहीच कळत नाही. मोठ्या माणसांच्या तरास निराळ्या असतात. त्या समजायला 7 जन्मही पुरे पडणार नाही. नेहा कामत, तुला आवडो ना आवडो, पण तुला यशवर्धन चौधरी सोबतच लग्न करावं लागणार. सिम्मी सिम्मी. हॅलो यश,
ऐक ऐक ऐक, बरं झालं फोन लागला. अरे ऐक, आज ऑफिसमध्ये नेहाचा शेवटचा दिवस आहे. मग म्हणजे अरे अरे ब्रो, आपल्याला माहिती नाहीये परत ती आपल्या समोर येणार आहे की नाही, आपल्याला दिसणार आहे की नाही, आपल्याशी बोलणार आहे की नाही. अरे अरे तुझं इथे असणं महत्वाचं आहे यश. इथे मुंबईत ऑफिसमध्ये. हॅलो हॅलो हॅलो, अरे हॅलो. अरे यार, इतकं महत्वाचं काहीतरी सांगतो, ह्या आउट ऑफ रेंज कसा जाऊ शकतो. इकडे इकडे पटकन. ब्रो मला सांग, आज ऑफिसमध्ये नेहाचा शेवटचा दिवस आहे. मग यशने इथे असणं महत्वाचं आहे की नाही? आहे ना? त्याचं बरोबर आहे का माझं बरोबर आहे? अरे माझं बरोबर आहे. अरे मला सांग, हा ना अशा वेळेला नेमका काय होतो? मला तर संशय, मुद्दाम करतो हा. आता परत ज्ञानबाजी देणार, काय म्हणणार की मी जर असा अचानक इथे आलो तर मग नेहाला मी जी स्पेस दिली त्याला काही अर्थच उरणार नाही. माझ्या भावनांवरती माझा कंट्रोल राहणार नाही. मी काहीतरी बोलून जाईल. नाही आता परत काय करेल, 4 वर्ष रडत बसेल. काय म्हणणार? प्रेमाला काही अर्थच नसतो, प्रेम नावाचा प्रकारच नसतो, माझ्या मनामध्ये फिलिंग्सच नाहीयेत. माणसाने कसं प्रॅक्टिकल असलं पाहिजे. त्याचं बरोबर आहे की माझं बरोबर आहे? बाहेर काम बाकी आहे अजून. हा बरोबर आहे, जा. अरे पण माझं बरोबर आहे यार. यश इथे असायला पाहिजे. माझं बरोबर आहे. यश, आज माझा शेवटचा दिवस आहे. पुन्हा भेट कधी होईल माहिती नाही. किमान एक फोन तरी कर. परी, अगं काय करतेस तू? परी, एकतर कळत नव्हतं कुठला ड्रेस घाल. खूप विचार करून हा ड्रेस ठरवला. एवढा विचार करण्याची काही गरज नाहीये. तू हा जॉब सोडून नाही जाणारस. परी, नाही जाणार म्हणजे नाही जाणार. आई, तूच म्हणते ना मी बोललेलं सगळं खरं होतं. मग तू कशी जाशील जॉब सोडून? परी बाळा, मला नवीन जॉब खूप गरजेचा आहे. खूप सारे प्रश्न सुटतील. मी हा जॉब सोडून जाते म्हणजे इथल्या माणसांना सोडून नाही जाणार आहे. मी शेफाली मावशीला सांगितलंय, दर रविवारी ती आपल्याला भेटायला येणार आहे. आणि फ्रेंड? तुझं दूध ठेवले टेबलवर. जा जाऊन पिया. जा पटकन जाऊन पिऊ. जा.